चेहरा सुंदर, फ्रेश आणि गोरापान दिसण्यासाठी आता पार्लरमधली महागडी ट्रीटमेंट किंवा कुठलीही महागडी क्रीमची अजिबात गरज लागणार नाही. हा घरगुती उपाय तुम्हाला वाढत्या वयामध्ये सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर कमालीचा ग्लो, फ्रेशनेस आणि टवटवीतपणा आणेल. हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशी एक साधी सोपी घरगुती होम रेमेडी शेअर करणार आहे, जी बऱ्याचदा मी माझ्या स्किन केअरमध्ये वापरते आणि तुम्हाला सुद्धा याचा नक्की फायदा होईल. अगदी घरातल्याच गोष्टी वापरून आपण आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य छान पद्धतीने मेंटेन करू शकतो, वाढवू शकतो. तर त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही याचा वापर तुमच्या स्किन केअरमध्ये करता की नाही हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला, घरातल्याच गोष्टी वापरून आपण एक साधा सोपा फेस पॅक आपल्या चेहऱ्यासाठी करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या घरातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथे लागणार आहे, ते म्हणजे बेसन पीठ. आता बेसन पीठ आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतं. जेवणामध्ये बेसन पीठ जितकं महत्त्वाचं आहे ना, तितकंच बेसन पीठ आपल्या स्किन केअरमध्ये सुद्धा महत्त्वाचं आहे. अगदी बाजारामध्ये फेस वॉश किंवा महागडे साबण, क्रीम्स येण्यापूर्वीपासून बेसन पीठ आपल्या चेहऱ्यासाठी आपण वापरत होतो आणि म्हणूनच पूर्वीच्या बायकांची स्किन अगदी कितीही वय झालं तरी फ्रेश आणि तुकतुकीत दिसायची. चेहरा एकदम त्यांचा फ्रेश जाणवायचा, कारण त्याच्यामध्ये स्किन केअरमध्ये त्या कुठल्याही केमिकलचा किंवा महागड्या ट्रीटमेंटचा वापर न करता अशा पद्धतीनं घरगुती असलेल्या गोष्टींचा वापर करत होत्या. तर हेच बेसन पीठ, ज्याच्यामध्ये क्लिन्झिंग प्रॉपर्टीज आहेत, आपल्या चेहऱ्याची जी काही घाण, धूळ, मिट्टी किंवा एक्सेस ऑइल चेहऱ्यावर जमा होतं, हे सगळं कमी करण्यासाठी आपल्याला बेसन पिठाचा खूप चांगला फायदा होतो आणि हे छान नॅचरल क्लिन्झर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतं. तर छान पद्धतीचं रवाळ घरगुती दळलेलं इथं बेसन पीठ मी घेतलेलं आहे. तुमच्याकडे अशा पद्धतीचं घरगुती बेसन पीठ नसेल तर मार्केटमधलं बेसन पीठ आहे, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर चला, आता फेस पॅक बनवण्यासाठी ना, इथं आपल्याला एक स्वच्छ भांडं घ्यायचं आहे. इथं मी एक बाउल घेतलेला आहे. आता याच्यामध्ये साधारणतः 1 ते 1.5 चमचा इतकी क्वांटिटी बेसन पिठाची आपल्याला लागणार आहे. आता पूर्वीच्या राण्या महाराण्या त्यांच्या ब्युटी सिक्रेटमध्ये याच गोष्टीचा वापर करत होत्या, त्यामुळे त्यांची चेहरा एकदम फ्रेश, ग्लोईंग आणि तुकतुकीत वाटायचा. ज्याच्यामध्ये आपण वापरणार आहोत हळद. आता हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म असतात, ज्याच्यामुळे आपल्या स्किनला कुठलीही ॲलर्जी असेल, खाज असेल, रॅशेस असतील, अगदी लालसरपणा, सूज असेल, हे सगळं कमी करण्यासाठी हळदीचा वापर आपण करतो. सोबतच चेहऱ्याची स्किन आपल्या इतर शरीरापेक्षा खूप नाजूक असते, त्याच्यामुळे आपल्याला चिमूटभर हळदसुद्धा इथे नक्की वापरायची आहे. आता या दोन्ही गोष्टी आपल्या स्किन केअरसाठी अतिशय फायदेशीर आहेत. तुमचा स्किन टाईप कुठलाही असेल, तुम्हाला नक्की या दोन्ही गोष्टी सूट होतील. पण हो, जर तुम्हाला असं वाटत असेल तर एकदा पॅच टेस्ट नक्की करा. आता त्यानंतर मी इथं वापरणार आहे थोडंसं दही. आता दही ज्याच्यामध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात. या घरगुती उपायामुळे तुम्हाला मार्केटमध्ये किंवा पार्लरमध्ये जाऊन एक्स्ट्रा कुठल्याही चेहऱ्यावर ब्लीच करण्याची अजिबात गरज लागणार नाही, कारण दह्यामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड, ज्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरची जी काही घाण असेल, काळपटपणा असेल, हल्ली वांग बऱ्याच जणींना यायला लागतो, तो सुद्धा याच्यामुळे नक्की कमी व्हायला मदत होईल. तर दही थोडंसं इथं आंबट दही आपल्याला घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे आपल्या चेहऱ्याला त्याचा फायदा होणार आहे. जर तुम्हाला दही सूट होत नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही थोडंसं लिंबू किंवा टोमॅटोचा रससुद्धा नक्की वापरू शकता, किंवा संत्र्याचा जो काही रस आहे तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. तर थोडंसं आपल्याला दही टाकायचं आहे. आता दही एकदम न टाकता थोडं थोडं दही आपल्याला या फेस पॅकमध्ये टाकून छान फेस पॅकची कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे. आता याच्यामध्ये फेस पॅकची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. भरपूर आपल्याला जाडसुद्धा करायची नाही किंवा एकदम पातळसुद्धा करायची नाही. मीडियम स्मूथ कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हा फेस पॅक तयार करून घ्यायचा आहे. आता थोडंसं जर तुम्हाला घट्ट वाटलं तर हे मेंटेन करण्यासाठी तुम्ही गुलाब पाण्याचा सुद्धा वापर करू शकता, ज्याचेसुद्धा आपल्या स्किनसाठी खूप चांगले फायदे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता छान पद्धतीनं मी फेस पॅकची जी कन्सिस्टन्सी आहे ती व्यवस्थित मेंटेन केलेली आहे. भरपूर आपल्याला जाडसुद्धा करायचं नाही किंवा भरपूर पातळसुद्धा करायचं नाही. मार्केटमध्ये मिळणाऱ्या फेस पॅकसारखी आपली छान फेस पॅकची कन्सिस्टन्सी मेंटेन झालेली आहे, कारण याच्यामध्ये दही आपण वापरलेलं आहे. त्याच्यामुळे जेवढं तुम्ही जास्त हे फेटत राहाल तेवढं छान फेस पॅकची कन्सिस्टन्सी आहे ती छान या अशा पद्धतीनं मेंटेन व्हायला सुरुवात होते. आता हा तयार करून घेतलेला फेस पॅक इतका इफेक्टिव्ह आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला कुठलाही महागडी क्रीम किंवा कुठलीही महागडी ट्रीटमेंट करण्याची अजिबात गरज नाही. सोबतच एक्स्ट्रा जास्त मेकअप प्रोडक्टसुद्धा वापरण्याची गरज लागणार नाही. तर चला, आता तयार करून घेतलेला हा फेस पॅक मी माझ्या चेहऱ्यावर अप्लाय करते. शक्यतो तुम्हाला चांगले रिझल्ट हवे असतील तर कुठलाही फेस पॅक संध्याकाळी झोपण्यापूर्वी तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करायचा. सगळ्यात अगोदर मी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तयार करून घेतलेला हा फेस पॅक
बोटांच्या मदतीनं किंवा ब्रशच्या मदतीनं तुम्ही चेहऱ्यावर व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचं आहे। आता इथं ना मी सिंगल लेअर अप्लाय करणार आहे। जर फेस पॅक शिल्लक राहिला तर तुम्ही डबल लेअरसुद्धा अप्लाय करू शकता, ज्याच्यामुळे फेस पॅक अजिबात आपला वायासुद्धा आपल्याला घालवायचा नाही। तर इथं तुम्ही बघू शकता हा जो फेस पॅक आहे ज्याच्यामध्ये आपण वापरलेल्या सगळ्या इफेक्टिव्ह गोष्टी आपल्या स्किनच्या आतल्या लेअरपर्यंत जाऊन स्किनला छान नरिशमेंट देतील। चेहऱ्यावरची जी काही घाण असेल, एक्सेस ऑइल आपल्या चेहऱ्यावर येतं ज्याच्यामुळे आपल्याला भरपूर पिंपल्स येतात, पिंपल्सचे डाग पडतात, काळपटपणा यायला लागतो, तर तो सुद्धा या घरगुती उपायामुळे नक्की कमी होण्यासाठी मदत होईल। तर आता तुम्ही बघू शकता छान जो थोडासा शिल्लक राहिलेला तो सुद्धा फेस पॅक मी हातावरती आणि चेहऱ्यावरती अप्लाय केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनटं हा व्यवस्थित स्किनवर तसाच राहू द्यायचा आहे, जेणेकरून तो स्किनमध्ये छान व्यवस्थितपणे सुकला जाईल। आता इथं ना थोडासा पावसाळा सुरू आहे ज्याच्यामुळे फेस पॅक ना आपला लगेच सुकत नाही, त्याच्यामुळे एक 12 ते 15 मिनटं लागतात। आता त्यानंतर ना व्यवस्थित तो स्किनमध्ये सुकलेला आहे। आता हा जास्त सुद्धा सुकू द्यायचा नाही, कारण याच्यामध्ये आपण बेसन पीठ वापरलेलं आहे, त्याच्यामुळे चेहरा आपला ताणल्यासारखा किंवा ओढल्यासारखा वाटू शकतो। आता छान पद्धतीनं हा व्यवस्थित स्किनमध्ये ॲब्सॉर्ब झालेला आहे। आता आपल्याला हलक्या हातानं चेहऱ्याची थोडीशी मसाज करायची आहे, ज्याच्यामुळे चेहऱ्यावरचे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स किंवा एक्स्ट्रा चेहऱ्यावर जी लव आलेली असते तर ती सुद्धा निघून जाते, ज्याच्यामुळे आपल्याला चेहऱ्याचे एक्स्ट्रा जे केस असतात ते काढण्याची सुद्धा अजिबात गरज लागणार नाही। तर छान पद्धतीनं त्यानंतर मी थोडासा पाण्याचा ओलसर हात घेतला आहे आणि चेहऱ्यावर अशी छान स्क्रबिंग आपल्याला करायची, मसाज करायचा आहे, ज्याच्यामुळे चेहऱ्यावरची घाण असेल, छोटे छोटे चेहऱ्यावर जे बारीक पिंपल्स किंवा पुरळ आलेले असतात ते सुद्धा निघून जातात। ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स हे सगळं रिमूव्ह होऊन चेहऱ्याचा काळेपणासुद्धा हळूहळू उपायाच्या नियमित वापरामुळे नक्की कमी झालेला तुम्हाला बघायला मिळेल। हा सुद्धा फेस पॅक मी माझ्या स्किन केअरमध्ये 15 दिवसातून एकदा किंवा आठवड्यातून 2दा नक्की करते, कारण अगदी घरातल्या मोजक्याच गोष्टी आपल्याला वापरायच्या आहेत, पण त्याचे फायदे मात्र आपल्या चेहऱ्यासाठी भरपूर चांगले आहेत। अगदी कुठलाही सीझन असेल, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, तुम्ही हा फेस पॅक तुमच्या स्किन केअरमध्ये नक्की करू शकता। ज्याचे मला जसे फायदे झाले तसे तुम्हाला सुद्धा नक्की होतील। पण हो, या सगळ्या गोष्टी माझ्या स्किननुसार मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, त्यामुळे एकदा पॅच टेस्ट नक्की करा। आता छान पद्धतीनं चेहऱ्याची मसाज वगैरे करून घेतल्यानंतर आपल्याला थंड पाण्याने चेहरा जो आहे तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि कमालीचा रिझल्ट बघून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल। अगदी पहिल्या वापरामध्येच तुम्हाला छान 1 ते 2 शेड इतकी तुमची स्किन लाईटर झालेली जाणवेल। चेहरा इतका सॉफ्ट आणि गुळगुळीत जाणवतो, ज्याच्यामुळे आपल्याला एकदम छान पार्लरची कुठली तरी महागडी ट्रीटमेंट केली की काय असा फील येतो। तर असो, आता अशा पद्धतीने चेहऱ्यावर आलेला जो फ्रेशनेस आहे, स्मूथनेस आणि ग्लो आहे तो लॉक करण्यासाठी आपल्याला इथं चेहऱ्याला छान मॉइश्चराईज करणं गरजेचं आहे। ही स्टेप अजिबात स्किप करायची नाही, कारण कधी कधी जर आपण मॉइश्चराईज नाही केलं तर स्किन आपली ड्राय पडू शकते, डल दिसायला लागते। तर छान पद्धतीनं तुम्ही इथे ॲलोवेरा जेल, गुलाब पाणी किंवा ग्लिसरीन अशा पद्धतीनं कुठलंही मॉइश्चरायझर तुम्हाला जे सूट होत असेल ते सुद्धा इथे वापरू शकता। तर अशा पद्धतीनं अमेझिंग असे रिझल्ट्स तुम्हाला सुद्धा हवे असतील तर एकदा हा उपाय नक्की करून बघा। तर चला, आता याच्यानंतर पटकन तुमच्यासोबत रेडी टू गो लुकसुद्धा शेअर करते आणि आजचा व्हिडिओ इथंच एंड करते। आय होप तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा मला नक्की कमेंट करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक्यू सो मच, बाय बाय।